दिसणारे दागिने असतात त्याला कोणते दागिने म्हणतात? तुम्हाला नाही विचारलं, इकडे त्याला कोणते दागिने म्हणतात महिला मंडळ? बेंटेक्सचे हुबेहूब सोन्यासारखे 100 रुपयाचे दागिने घेतले, खरेदी केले, घरी आली, अंगावरती परिधान केले, रस्त्याने फिरू लागले. फिरत असताना 4-2 चोरांनी पहिल्या मनात विचार केला, मुलकाची याची गरिबी, याच्याकडे एवढं सोनं कुठून आलं, कुठून काय येणार? पण संध्याकाळी 12 वाजता हे सोनं न्यायचं म्हणजे न्यायचं. दिवसभर प्लॅनिंग केली, संध्याकाळी 12 वाजले, चोर तिच्या घरामध्ये शिरले आणि चोरांनी ते ओढायला सुरुवात केली. सोनं नकली ओढायला आता नकली असून सुद्धा बाई द्यायला तयार नाही. तेव्हा महाराज चोराने अशी मारली सगळं काढलं. चोरांच्या हातामध्ये तिने दागिने दिले, चोर असे उंबऱ्यापर्यंत गेले. आता तर तिने गप बसवणार. पाठीमागून त्या चोरांना म्हणू लागले, ने पण लक्षात ठेवा सगळं मिळून 100 रुपयाचं. इतका राग आला त्या चोरांना. दिवसभर आम्ही प्लॅनिंग केली, आम्हाला फसवते, नकली दागिने अंगावरती घालते. पुन्हा माघारी आले महाराज, तळ पायाच्या मस्तकाला झालेली, इतकं मारलं महाराज, तिला लाल बुंद केलं. त्याला अनुभवीच लागतो महाराज. महाराज एवढं मारलं, लाल बुंद केलं आणि चोर अशा उंबऱ्यापर्यंत गेले. आता तर तिने गप बसवणार. पाठीमागून त्या चोरांना म्हणू लागले, मारा मारा किती मारा, पण लक्षात ठेवा माझा नवरा मला याच्यापेक्षा रोजच जास्त मारतो. दृष्टांत संपला, सिद्धांत किती गोड आहे, नीट लक्ष देऊन ऐका. सगळ्यांना मी एक प्रश्न विचारते.